रत्न वार्ताहर संपादक संतोष सिंग चव्हाण। आपण खडकी परिसरात आलेलो आहे। आमच्यासोबत आहे आशुतोष येरल्लू, महाराष्ट्र पॅंथर सेनेचे अध्यक्ष आहे। खडकीचे दवाखान्याचे जे प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे। प्रथमतः आशुतोष येरल्लू। सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम जय संविधान। मी पॅंथर शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज आपण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल दवाखाना याच्यात भरपूर काही प्रश्न असे आहेत जे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहेत। स्वच्छतेचा प्रश्न आहे, दारं तुटलेले आहेत, दवाखान्यातले जे स्वच्छतागृह आहेत दुर्लक्षित केलेले आहेत। त्याच्यामध्ये पाण्याची सुव्यवस्था नाही आहे, दारं तुटलेले आहेत। ज्या वेळेस आपण जाऊन तिकडे पाहणी करतो तर अशा वेळेस आज आमच्या संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहणी केला असताच अत्यक्ष दुर्दैवी अवस्था झालेली आहे। तर या दुर्दैवी अवस्थेबाबत प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, अन्यथा या नागरिकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र आम्ही धावपळ करणारी, अन्याय अत्याचार विरोधात लढणारी आमची पॅंथर शक्ती सेना तर सक्रिय आहेच। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जर हा प्रश्न खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने मार्गी लावला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आंदोलन छेडू। हे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, बस हीच माझी विनंती आहे बोर्डाकडे।